विश्वास नांगरे पाटील आज उपस्थित आहेत. त्यांचं मी देशमुख परिवारातर्फे स्वागत करतो आणि विनंती करतो की 2 शब्द. माझे मित्र श्री अमोल, अनुराधाताई आणि अर्चनाताई, त्यांच्या आई निर्वतल्या आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर मी नावं पाहत होतो, सगळी अन नावं सुरू होतात. अमोल, आशाताई, अर्चनाताई, अनुराधा, म्हणजे A+चा अट्टहास, म्हणजे उत्तमाचा ध्यास. आणि उत्तमराव हे बाबांचं नाव होतं आणि उत्तमा प्रति त्यांचा ध्यास होता, त्यामुळे त्या वैकुंठात त्यांना भेटायला उत्तमाच्या ध्यासामुळे गेलेले आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. आपल्या तिन्ही मुलांना त्यांनी डॉक्टर बनवलं आणि परत पासून असणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे पाठवलं आणि तिथं आपल्या आपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी ही तिन्ही मुलं आणि मोठा परिवार, आता जावई, नातवंड, सून, हा सगळा मोठा परिवार सोडून गजबजलेल्या घरातनं त्या आज गेल्या आहेत. पण त्यांचा आशीर्वाद वटवृक्षासारखा नेहमीच या कुटुंबियांच्या पाठी राहील. आई ही त्यागाची मूर्ती असते. स्वतःच्या ताटातलं खाणं ही प्रकृती असते. दुसऱ्याच्या ताटातनं हिसकावून घेणं आणि खाणं ही विकृती असते. आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला भरवणं ही संस्कृती असते. आई ही संस्कृती लहानपणापासून शिकवत असते. आणि उमापूर सारख्या एका छोट्या गावात जन्म झाला असं अनुराधाताई सांगत होत्या. मला वाटतं मी मराठवाड्याचा आईची म्हणून काम केलेलं आहे. आणि गेवराई तालुक्यातलं हे छोटंसं गाव बीड जिल्ह्यातलं सगळा दुष्काळग्रस्त भाग आहे. मी 5 वर्ष जेव्हा दुष्काळ पडलेला होता त्यावेळेला मी पाहिलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीत मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है, बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है, अशी मनोवृत्ती असणारी मराठवाड्यातली मंडळी. आणि डॉक्टर उत्तमराव देशमुख आता देशपांडे सर सांगत होते त्याप्रमाणे सगळ्यांच्या अडीअडचणीला सामोरे जाऊन त्यांना मदत करणं